नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स शेअर करत आहे, ज्या की तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचवतील. घरगुती टिप्स जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा मार्केटमधून अंडी विकत आणतो त्यावेळेस ही अंडी जशीची तशी आपण घरामध्ये ठेवायची नाही आहे. फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो किंवा आपलं बाहेर पण आपण बरेचसे अंडी घेऊन आलेलो असतो आणि ती जशीच्या तशी ठेवतो. पण ह्या अंड्यांना कोंबडीचे पखं लागलेले असतात. ह्या अंड्यांवरती बारीक बारीक तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर किडेसुद्धा तुम्हाला दिसणार आहे. खूपच बारीक असतात, डोळ्यांना न दिसणारे किडे असतात. हे अंडे आणल्यानंतर जसेच्या तसे अजिबात नाही ठेवायचे, जसेचे तसे उकडायला पण अजिबात, जसेचे तसे खाण्यासाठी पण घ्यायचे आपल्याला नाही आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे अंडे जे आहे ते स्वच्छ पाण्याखाली धुवून आपल्याला नंतरच स्टोअर करून ठेवायचे आहे. बऱ्याच वेळेला याला कोंबडीची विष्ठा वगैरे लागलेली असते आणि ते अंडे जे आहे आपण जसे तसे घरात ठेवले तर त्याला थोडंफार जरी पाणी लागलं तरी त्याच्यात किडे, त्या विष्ठेमध्ये किडे वगैरे तयार होण्याची शक्यता पावसाळ्यामध्ये जास्त असते. त्यासाठी आपल्याला अंडे हे आहे हे स्वच्छ धुवून आणि मगच आपल्याला वापरायचे आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा कधी तुम्ही बाहेरून अंडे घेऊन याल तेव्हा ही अंडी व्यवस्थितरित्या धुवून ठेवायची आहे आपल्याला, जेणेकरून त्याच्यावरची जी घाण आहे किंवा त्याच्यावरचे किडे आहे इकडे तिकडे पसरणार नाही आणि मग आपल्यालाही स्वतःला त्रास होणार नाही, घरातल्या इतरांनाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. तर आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. ही टिप्स तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. बऱ्याच वेळेला मुलं भिंतीवर अशा प्रकारे ABCD किंवा पिक्चर काढत असतात, खडूने काढत असतात, पेन्सिलने काढत असतात. शाळेत घातलेली मुलं या अशा पद्धतीनं उपद्रव आपल्या भिंतींवर करत असतात. तर हे भिंत साफ करणं खूप अवघड होऊन जातो. आता काय करायचं आहे, खूप अवघड काय होणार नाही, आरामात मुलांना लिहू द्या, काही फरक पडणार नाही आहे. कोलगेट घ्यायची आपल्याला आणि कोलगेटनं मस्तपैकी ज्या भागावर मुलांनी लिहिलेलं आहे त्या भागावर व्यवस्थित अशी कोलगेट लावून घ्यायची आहे, व्यवस्थित चोळून घ्यायची आहे आणि नंतर हे चोळून झाल्यानंतर व्यवस्थित रब करून झाल्यानंतर ते आपल्याला ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचं आहे. तुमचा कलर आणि भिंत ही व्यवस्थितरित्या राहणार आहे. तुम्ही बघू शकता. ही टिप्स जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर काय होतं, बऱ्याच वेळेला बर्नर असतं आपले गॅसचे खूप खराब होतात, त्याला काजळ येते, त्यामुळे आपला गॅस खूप वाया जातो. हा जो गॅस आहे वाया जाऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक मी तुम्हाला टिप्स सांगते सोपी अशी, जी की मी आजच करून बघितली आहे. काय करायचं, बर्नर घ्यायचं आहे आपल्याला, अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि अर्धा निंबू त्याला पूर्णतः चोळून घ्यायचं आहे आपल्याला. बर्नरला गॅसच्या खूप अशी काजळी आलेली असते, त्यामुळे आपला गॅस पण वाया जात असतो आणि जास्त गॅस वाया जाण्याची आपली शक्यता असते. त्यामुळे हे जर तुम्ही टिप्स जर ही तुम्ही करून बघितली ट्रिक्स तर खरंच उपयोगात येईल. आणि निंबू लावून घ्यायचं याला, या अर्ध निंबू लागलेले जेवढे बर्नर असतील त्याला अर्ध निंबू लागणार आहे तुम्हाला, एवढे लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्या पद्धतीने 4 बर्नर असतील तर तुम्हाला 2 निंबू लागतील. अशा पद्धतीने व्यवस्थित निंबू त्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यावरती आपल्याला पाणी नाही घालायचं, काहीच घालायचं नाही आहे. यावरती आपल्याला इनो घालायचं आहे. इनो जे आहे बाजारात सहज उपलब्ध असतं आपल्याला, ते घ्यायचं आहे. कुठल्याही दुकानात तुम्हाला सहज मिळेल इनो, आणि ती व्यवस्थित बर्नरवर घालून घ्यायची आहे. आणि हे जे आहे आपल्याला असंच हे ताट जे आहे आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. लगेच घाई करून आपल्याला स्वच्छ क्लीन करायचं नाही आहे. मी व्हिडिओसाठी फक्त 5च मिनिट ठेवलं होतं, तरी 5 मिनटामध्ये खूप असा मस्त व्यवस्थित आपल्याला रिझल्ट दिसणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आणि असं आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. अजिबातही त्यावर पाणी किंवा कुठलंही लिक्विड घालायचं नाही आहे. निंबू आणि आपण फक्त इनोचा वापर केलेला आहे ह्या ठिकाणी, आणि त्याची काजळी वगैरे पूर्ण निघून जाणार आहे. तुम्ही बघू शकता. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला आता हे मी बघा तुम्ही, मी ठेवलेलं हे एक 5-10 मिनटं मी ठेवलं असेल, जास्त वेळ नाही ठेवलं. तरीसुद्धा जर आपण असं बघितलं तर त्याचा खरंच व्यवस्थितपणे त्याचं जे काळवंडलेलापणा होता, काजळी आलेली होते, ती छान पद्धतीने अशी निघत आहे. तुम्ही बघू शकता सहजरित्या. घसणीने जर घासून काढलं आपण व्यवस्थित तर व्यवस्थित त्याच्यावरचं जे काळवंडलेला जो कार्बन असतो तो व्यवस्थित निघून जाण्यामध्ये मदत होईल आणि आपला गॅसही क्लीन आणि स्वच्छ राहण्यास आपल्याला मदत होईल. तुम्ही बघू शकता इतकं छानपैकी गॅस निघतोय. अर्धा तास ठेवलं असतं तर अजूनच क्लीन आणि क्लिअर झालं असतं.
घासून झाल्यानंतर व्यवस्थित पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीने निघालेला आहे. दोघांमधला फरक तुम्ही बघू शकता. अगदी 5 मिनटात मी केलं आहे तरी. अशा पद्धतीचं स्टँड आपल्या घरामध्ये नेहमीच असतं, पण ह्या स्टँडचं जर आपल्या खालचं जे स्टँड आहे त्याचं ठेवण्याचं ते जर निघालं तर आपल्याला ते रबर जर निघालं तर स्टँड हे वाया जातं आणि काय होतं, आपलं अडगळीला पडलं जातं. तर अडगळीला न पडता ह्या स्टँडचा कसा वापर करायचा हे मी तुम्हाला आज सांगते. काय करायचं, याचे जे रबर आहे ते काढून टाकायचं. एक राहिलं किंवा 2 राहिलं तर ते काढून टाकायचं. बाजारात हे रबर परत आपल्याला मिळत नाही. तर हे रबर काढायचं आणि हे स्टँड छानपैकी असं धुवून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर हे स्टँड जे आहे तुम्ही जसं तसं बरेच दिवस वापरू शकता. फक्त ही टिप्स बघा तुम्ही, मी काय मॅजिक केलेले. बऱ्याच वेळेला आपल्याला गॅसवर आपल्याला काळी भाजी, काळ्या रश्श्याची भाजी सर्वांनाच खायला आवडते, पण आपल्याकडे चूल नसल्यामुळे काळा कांदा होत नाही. मग कांदा आणि लसूण भाजण्यासाठी तुम्ही ही जाळी गॅसवर आरामात ठेवू शकता आणि यावर तुम्ही कांदे भाजू शकता. असे व्यवस्थित पद्धतीने जाळी ठेवायची आणि या जाळीवरती कांदे ठेवायचे आणि कांदे आपल्याला मसाला बनवण्यासाठी वापरायचा आहे. ही टिप्स आजची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कांदे असे छान भाजले जातात. एक 5 मिनटात छानपैकी कांदे भाजले जातात यावरती आणि लसूण देखील भाजला जातो, खोबरं देखील भाजल्या जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.